नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी घटनेची चर्चा करू. या मालिकेचा कथानक एक तामिळ मालिकेवर आधारित आहे. त्यात आपल्याला काव्य आणि पार्थ यांच्या प्रेम कहाणीची साक्षीदार होण्याची संधी मिळते. सध्या काय घडत आहे हे सांगते. काव्य पार्थच्या प्रेमात पडते आणि पार्थसुद्धा काव्याच्या प्रेमात आहे. एक दिवस काव्य पार्थला तिच्या मनातील प्रेमाची कबुली देते. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असे ती त्याला सांगते. पार्थ देखील तिच्या भावना स्वीकारतो आणि उत्तरा म्हणतो, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि पार्थने काव्याने प्रेम व्यक्त केल्यामुळे आनंद होतो. आनंदाने भरलेल्या पार्थला या गोष्टीची माहिती सांगायची असते, म्हणून तो धावत आपल्या आई मानिनीकडे जातो. आई, मला इतका आनंद झालाय, तू मला सांगूच नको असं तो म्हणतो. मानिनी विचारते, इतका आनंद कशामुळे? आणि पार्थ उत्तरतो, काव्याने आज तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि मी खूपच आनंदित आहे. पार्थचा आनंद मानिनीला देखील गहिरा करतो. ती लगेच पार्थच्या बाबांनाही आनंदीची बातमी देते आणि तिचे बाबाही खूपच आनंदात होतात आणि फोनवर बोलत असताना नंदिनी आलेली असते. आई, तुम्हाला एवढा आनंद कशामुळे झालाय? नंदिनी विचारते. मानिनी तिला सांगते, काव्याने पार्थला आज प्रपोज केला आहे. यावर नंदिनीला देखील आनंद होतो. नंदिनी मानिनीला एक विचारते, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो का? मानिनी विचारते, हो सांग, काय करायचं आहे? नंदिनी म्हणते, आपण पार्थ आणि काव्याचं लग्न पुन्हा एकदा लावून द्यायचं का? मानिनी या विचारात सहमत होते आणि घरच्यांना सगळ्यांना सांगते, आता आपल्याला पार्थ आणि काव्याचं पुन्हा लग्न लावायचं आहे. स्वातीने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. पुन्हा लग्न करायचंय? काव्य आणि पार्थचे लग्न तर मनाविरुद्ध झालं होतं ना, असे ती म्हणते. मानिनी उत्तर देते, हो तेव्हा मनाविरुद्ध होतं, पण आता दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या लग्नाची पुन्हा तयारी करणार आहोत. याचवेळी रम्याला हा निर्णय धक्का देतो. ती स्वातीला सांगते, आम्ही कितीही प्रयत्न केले काव्याला आणि पार्थला वेगळं करायचं, पण ते दोघं वेगळे होऊ शकले नाही. स्वातीने तिला सांगितलं, आता त्यांचं लग्न लावून द्या, पण ते दोघं कायमचे वेगळे करण्याची संधी मिळवायची आहे. स्वाती रम्याला सांगते, गेल्या वेळेस आपण कसे केले होते अगदी तसंच करायचं आहे, परंतु त्यावेळी काव्याला गायब करायचं आणि तिच्या जागी रम्याला बसवायचं. रम्याला हा विचार खूप आनंद देतो. लग्नाची तयारी सुरू होते आणि लग्नाच्या दिवशी काव्याची पूजा सुरू असताना काही गुंड काव्याला उचलून येतात. नंतर नंदिनी काव्याला घेऊन जाण्यासाठी त्या रूममध्ये जाते, पण तिथे काव्या रूममध्ये दिसत नाही. नंदिनी धावत मंडपात येते आणि काव्या तिथे नसल्याचे सांगते. सगळ्यांना गोंधळ उडतो. पार्थ काव्याला काव्याला बाहेर शोधायला जातो. मंडपामध्ये आलेले पाहुणे काव्याला वाईट साईड बोलू लागतात. स्वाती म्हणते, पार्थ तुझ्यावर प्रेम नसल्यानं काव्या पळून गेली. पार्थ तिला चिडून सांगतो, शांत बस, काहीही बोलू नको. नंतर पार्थला कळतं की काव्या आता परत येणार नाही. मानिनी त्याला सांगते, आता तू रम्याशी लग्न कर, काव्या परत येणार नाही. कारण मानिनीला त्यांनी सांगितलेलं असतं की असंही रम्याचं पार्थवर खूपच प्रेम आहे आणि मानिनीच्या डोक्यात तोच विचार चालू असतो आणि ती पार्थला तसं बोलते की तू आता रम्याशी लग्न कर. पार्थ नाईलाजाने रम्याशी लग्न करण्यासाठी तयार होतो. लग्नाचा मुहूर्त जवळ येतो. मंगळसूत्र घालत असतानाच तिथे काव्या धावत पार्थकडे येते आणि मोठ्या आवाजात म्हणते, पार्थ मी आली आहे. आणि पार्थ धावत काव्याकडे जातो आणि तिला मिठी मारतो आणि पुन्हा त्यांचं लग्न होतं. काव्य पार्थला सांगते की हे सगळं षडयंत्र आहे आपलं लग्न मोडण्यासाठी आणि पार्थ त्यावर विचार करू लागतो. नंतर पार्थला सगळं माहीत झाल्यावर रम्याला घरातून बाहेर काढून देतात. हे सगळं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.